नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. होय, आता कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका. थेट रक्कम आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत वाटप होणार आहे आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळणार आहे. बघा, आता पेरणीची वेळ आलेली आहे. जून महिना सुरू आहे आणि शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली होती. ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची नेमकी 2,000 रुपये आपल्या खात्यात कधी जमा होणार आणि एवढेच नाही तर PM किसान योजनेचे देखील 2,000 आमच्या खात्यावरती कधी येणार अशी प्रतीक्षा, ती म्हणजे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांची. पण आता ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आणि तुमच्या खात्यावरती पूर्णपणे दोन्ही हप्त्यांचे पैसे हे जमा होणार आहेत. तर चला, नेमकी पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, काय माहिती समोर येत आहे आणि हे पैसे नेमकी सर्व शेतकरी बांधवांना मिळणार की पुन्हा एकदा बऱ्याच शेतकरी बांधवांचं नाव या यादीमधून काढण्यामध्ये येणार आहे, ती पण माहिती आता आपल्याला शेतकरी बांधवांना पूर्णपणे स्पष्टपणे पाहायला मिळेल. यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. तर बघा, शेतकरी बांधवांसाठी अखेर दिलासा देणारी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. बघा, इथे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी स्पष्टपणे सांगितलं आहे. शेतकरी बांधवांची नाराजी होणार दूर. येणार शेतकरी बांधवांच्या खात्यात 2 योजनांचे पैसे म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचं 2 टप्प्यामध्ये होणार वितरण आणि 4,000 रुपये येणार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती. बघा, आता नेमकी शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून काय माहिती आलेली आहे. ही पैसे नेमकी आज खात्यावरती येणार की उद्या येणार की दुसरीच नेमकं काही तारीख सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. बघा, हे तर सर्व शेतकरी बांधवांना माहितीच आहे की पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मागच्याच वेळी सरकारने मंजूर केली होती, पण ती रक्कम अजूनही बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना मिळालेली नाही. ती नेमकी रक्कम कधी मिळणार असा सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर ती पण माहिती तुम्हाला मी सांगतो. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी कालच आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून JAR काढण्यामध्ये आलेला असून नुकसान भरपाईचे पैसे काही शेतकरी बांधवांना 10,000 रुपये मिळतील, काही शेतकरी बांधवांना 12,000 रुपये तर काहींना 14,000 ते 15,000 रुपये सुद्धा मिळतील. अशी रक्कम नुकसान भरपाईची आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिली जाणार आहे आणि हे पैसे पण 10 ते 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार असून नेमकी हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची पण मी तुम्हाला पुढे यादी दाखवतो. नेमकी त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे PM किसान योजनेचे नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती येतील. पण तुमच्या जिल्ह्याचं नाव शेतकरी बांधवांनो यादीमध्ये असणं गरजेचं आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आणि जर का तुमचं या 11 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत. तर चला, आता पैसे नेमकी सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहेत आणि नमो शेतकरी PM किसान योजनेचं वाटप नेमकी कधीपासून सुरू केलं जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती शेतकरी बांधवांनो आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. आता लक्ष देऊन माहिती पाहण्याचा शेतकरी बांधवांनो प्रयत्न करा. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची खुशखबर समोर आलेली आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार असून यामुळे लाखो शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावरती दिलासा मिळणार आहे. आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे आणि शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाई बरोबरच PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा दिले जाणार आहेत आणि यामध्ये हजारो नाही तर लाखो शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि एक मोठी मदत शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा पेरणीच्या तोंडावरती होणार आहे. बघा, आता शेतकरी बांधवांनो पेरणीची वेळ आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या तालुक्यांमध्ये पाऊस मोठा पडेल त्या ठिकाणी पेरणी शेतकरी बांधव करणारच आहेत. खते बियाणे असतील किंवा इतर मोठा देखील खर्च असेल, यासाठी पैशांची मोठी गरज शेतकरी बांधवांना या ठिकाणी लागते आणि ही शेतकरी बांधवांनो तुमची गरज बऱ्यापैकी भागणार आहे. आता तुम्हाला PM किसान योजनेचे 2,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये
आणि हे टोटल 4,000 रुपये आणि तुमच्या खात्यात नुकसान भरपाईचे सुद्धा 14 ते 15,000 रुपये जमा होणार आहेत. तर चला मग आता नेमकी हे पैसे सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतील आणि आता त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवण्याचं काम करतो. आणि यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. आता बघा तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो आनंदाची बातमी आलेली आहे. पूर्ण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी काय सांगितलेलं आहे, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा झाल्यानंतर लगेच शेतकरी बांधवांच्या म्हणजेच की मोबाईलवरती देखील मेसेज येणार आहे. खटाखट 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतील. 4,000 रुपये जमा झालेले मेसेज असतील. नमोचे 2,000 रुपये आणि पीएमचे 2,000 रुपये असे मिळून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहे. मोबाईलवरती मेसेज आला की लगेच शेतकरी बांधवांनो समजून जायचं आहे की आपल्या खात्यावरती पहिला मेसेज क्रेडिट युअर अकाउंट असा 2,000 रुपयांचा मेसेज येऊ शकतो. त्यामध्ये वरील अपडेट दिली जाईल. नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल तिथे नाव असेल आणि खाली क्रेडिट युअर 2,000 किंवा 4,000 रुपये अशी रक्कम दाखवलेली असेल तर लगेच शेतकरी बांधवांनो तुम्ही समजून जायचं आहे की तुमच्या खात्यावरती नमो आणि पीएमचे हप्ते जमा झालेले आहेत. आता हे तर तुम्हाला स्पष्टपणे समजलं की पैसे जमा कशा पद्धतीने होणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. परंतु आता हे देखील समजून घ्या नेमकी यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. त्यानंतर पाहूया की कोणते 11 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा येतो की नाही हे देखील शेतकरी बांधवांनो लगेच तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. त्यापूर्वी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकी तुम्ही पात्र असण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि कोणती शेतकरी बांधव यासाठी अपात्र देखील असणार आहेत. आता ते जाणून घेऊया. तर पहा आता कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर बँक खात्याशी आधार लिंक असणे असे देखील शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत. ज्या शेतकरी बांधवांची ही 2 कामे पूर्ण आहेत असे शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांची ही 2 कामे ही अपूर्ण आहेत असे शेतकरी बांधव या योजनेसाठी या हप्त्यासाठी अपात्र असणार आहेत. तुम्हाला आता हे तर समजलं असेल की कोणते शेतकरी बांधव पात्र आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र. तर आता चला पाहूया कोणते ती 11 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा येतो की नाही. आता हे लगेच शेतकरी बांधवांनो तुम्ही पहा. तर नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो चंद्रपूर. चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरची जिल्हा आहे गोंदिया. गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. ठाणेमधील शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जालना जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर धुळेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की नरेंद्र मोदीच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये धुळेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर नंदूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली कोल्हापूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, गडचिरोली कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुम्हाला सुद्धा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर धुळे अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. धाराशिव आणि अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.